विधान परिषदेत महसूल राज्यमंत्री गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात जे आरोप केले होते त्याचे पुरावे दिलेले आहेत। सुरुवातीला एका प्रश्नाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी वाळूची चोरी कशी करतायत आणि जी वाळू 5 ब्रास घरकुलाला मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना ती न मिळता यांच्या संस्थांमध्ये कशी जाते, यांचे चिट्टेपिट्टे कसे घेऊन जात आहेत त्याचे पुरावे फोटो सकट जिओ टॅग लावून ज्या ज्या पद्धतीने हवं होतं तसे दिलेले आहेत। त्याचबरोबर सावली रेस्टॉरंट अँड बार हा एक डान्स बार आहे। या डान्स बारचं लायसन परमिट जागेची मालकी ही ज्योती रामदास कदम यांच्या नावाने आहे आणि ह्या महसूल राज्यमंत्र्यांच्या गृह राज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत आणि त्या डान्स बारवरती 30/5/2025 मुंबई पोलिसांच्या समतानगर पोलीस ठाणे आणि युनिट 12ने कारवाई केली आणि त्या कारवाईचा FIR माझ्या हातात होता। त्या FIR मध्ये मालकाचं नाव हे स्पष्ट लिहिलेलं आहे। त्याचबरोबर कायदा असा म्हणतो की ज्याच्या नावाने परमिट असलं आणि त्याने जरी चालवायला दिलं तरी कुठलाही व्हायोलेशन जर झालं असेल तर त्याची मूळ जबाबदारी ही मालकाकडेच असते आणि म्हणून हे सगळे कागदपत्र मी या सभागृहात दिलेले आहेत आणि माझी मुख्यमंत्र्यांना मी आव्हान दिलेले आहे की मी दिलेली कागदपत्र ही माहितीच्या अधिकारात दिलेली कागदपत्र आहेत। त्या डान्स बारवरती पोलिसांनी रेड केलेली आहे। 22 बाला अश्लील नृत्य करताना तिकडे पकडल्या गेल्या आहेत। त्याचा व्हिडिओ पोलिसांकडे आहे। त्याच्या बाबतीतला पंचनामा आहे। 22 गिराईकं पकडली आहेत, त्याच्यात रोकड पकडलेली आहे। त्यामुळे ह्याची आणखीन वेगळी चौकशी ती काय करायची, कारण पोलिसांचाच अहवाल आहे। त्यामुळे मला असं वाटतं आता मुख्यमंत्र्यांनी शेवटी सांगितलं आहे की आपल्याकडे असलेले सर्व पुरावे माझ्याकडे पाठवा, कारण आमचं आता मुख्यमंत्र्यांच्याचकडे लक्ष लागलेलं आहे। कारण उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात मी केलेल्या आरोपावरती अवाक्षरही काढलेलं नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे माझं लक्ष लागलं आहे की मी दिलेल्या पुराव्यांवरती मुख्यमंत्री काय कारवाई करतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।